नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. माझ्याकडे मंगल कलशावरील जो नारळ मी स्थापन केलेला आहे त्याला कोंब उगून आलेला आहे आणि एक नव्हे तर 3 नारळ हे माझ्याकडे उगून आलेले आहेत आणि ते कशा प्रकारे उगवले तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार होते. तर हा जो नारळ तुम्ही पाहताय तो पहिला नारळ माझ्याकडे उगून आलेला आहे. तर बघा, छोटासा कोंब त्याला तुम्हाला फुटलेला दिसत असेल. आता हा जो कोंब आहे तो साधारणतः 1 ते 1.5 इंचाचा झालेला आहे, तेव्हा मी हे शूट केलेलं आहे. नारळाची वाढ ही संथ गतीने होते, पण त्याला वाढताना पाहणं हा एक वेगळाच आनंद असतो. आणि जेव्हा मोठ्या झाडात याचं रूपांतर होतं, म्हणजे अगदी 5-6 पानांचं झाड झालं की खूप छान असं वाटत असतं. आता बघा, पहिलं पान जे आहे हे नारळाला आलेलं आहे, कारण आधीपर्यंत हा जो कोंब होता तो असा हिरवागार दिसत नसून थोडासा पांढरट पिवळसर असा दिसतो. आणि हे बघा, लांब असं पहिलं पान त्याला फुटून आलेलं आहे आणि खाली त्याला अजून बघा मूळ आलेली नाही, खालची मूळ अजून त्याला फुटून आलेली नाही. आणि पुढच्या नारळांसोबत कशा पद्धतीनं म्हणजे ते कोंब कसे फुटलेत, मुळा कशा आल्यात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्याकडे भरपूर अशी फुलं जे आहेत ते मालक सकाळी घेऊन येतात, त्यामुळे मग देवघरातसुद्धा फुलांची जी आहे ती रोज आरास लागत असते. आता हा जो नारळ तुम्ही पाहताय तो दुसरा नारळ माझ्याकडे उगवून आलेला आहे. तर हा मंगल कलशातील नारळ असून मी गुरुचरित्राचं पारायण केलेलं होतं आणि त्यावेळेचा हा नारळ आहे. तर बघा, किती हिरवीगार अशी पानं त्याची झालेली आहेत आणि अगदी मोठी मोठी पानं झालेली आहेत. तर गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर ते नारळ जे आहे ते विसर्जित करतात, पण मी ते विसर्जित केलं नसून पाण्यात राहू दिलं. आणि बघा, छान अशा मुळा ज्या आहेत त्याला फुटून आलेल्या आहेत आणि पानंसुद्धा अगदी हिरवीगार दिसत आहेत. आनंद म्हणतात तो आणखी नक्की काय असतो या झाडाकडे बघताना मला वाटतं. आता डब्यातसुद्धा याच्या मुळा ज्या आहेत त्या मावत नाही आहेत, म्हणून मग जमिनीत लावावं असा विचार चालू आहे. आता हे जे नारळ तुम्ही पाहतायत तर हे तिसरं नारळ माझ्याकडे उगवून आलेलं आहे. आणि याची विशेषता म्हणजे ह्या नारळाला सुरुवातीला खालून जी आहे ती मूळ फुटून आली. म्हणजे हे जे तुम्ही नारळ आधी पाहिलेत तर त्यांना वरती कोंब आधी फुटून आलेला होता. हे नारळ तर उगलेलं आहेच माझ्याकडे आणि एवढं झालेलं आहे. आणि हे दुसरं नारळसुद्धा आता तुम्हाला दिसत असेल की 2 पाल्यांचं झालेलं आहे, म्हणजे 2 पत्त्या त्याला उगलेल्या आहेत. मुळा दाखवते त्याच्या, बघा अशा पद्धतीने मुळा आलेल्या आहेत. सुरुवातीला ही मूळ आली, त्याच्यानंतर मग ही आली आणि आता ही आलेली आहे. अजून एक होती मला वाटतं ना इकडे, हां, ही सुद्धा इथे एक मूळ येते बघा, छोटीशी. आणि अशा छोट्या छोट्या येत राहतात मग मुळ्या. तर यालासुद्धा व्यवस्थित असं मी ठेवून देते पाण्यामध्ये. तू मग नको ठेवू ना, डायरेक्ट ठेव ना, मग नको ठेवू, तुटून जाईल ना. एक मूळ तर डायरेक्ट विथआउट मग आहे. हां बघ, ही जी मूळ आहे ना त्याची ही येत नाही म्हणून ही वाढते. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओत.